नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कासवाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले गेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कासव म्हणजे विष्णू भगवानांचं रूप आहे. यांच्यावरती समुद्रमंथन केलं गेलं होतं. समुद्रमंथन कशासाठी? जेव्हा लक्ष्मी माता वैकुंठामधनं रुसून पाताळ लोकामध्ये गेल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला होता, ब्रह्म भगवान, विष्णू भगवानांना, शंकर भगवानांना, की हे सृष्टी कशा प्रकारे चालेल, है ना. आपले पालनहर्ता विष्णू भगवान आहे, तर आपली चालनहर्ता लक्ष्मी माता आहे. जर लक्ष्मीच नसेल तर कशा प्रकारे जमेल? आपण खूप वेळा बघितलेला आहे, आपण स्वतः अनुभवलेला आहे. पैसा नसेल तर कशा प्रकारे आपल्याला गरिबी भोगावं लागते ना, दरिद्रता, की विचार करावा लागते, हे घेऊ की नाही, हे घेतलं तर ते काम होणार का, घरामधला किराणा होणार का, मुलाची फी भरता येईल का, भरपूर काही समस्या असतात. मग आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी कशा प्रकारे राहणार याविषयी मी किरण ठाकूर, ज्योतिष्य, आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. मी लगातार प्रयत्न करते. मी स्वतः एक लक्ष्मी साधक आहे. मी नेहमी सांगत असते की मी श्रीसुक्त साधक आहे, लक्ष्मी साधक आहे. महाराजांचे पण उपाय सांगते. महाराज माझे गुरु आहे, पण माझी आई, जसे महाराज माझे बाबा आहेत तशाच प्रकारे माझी आई लक्ष्मी माता आहे. आणि लक्ष्मी माता हर एक रूपामध्ये मी बघते. ती माझी मुलगी आहे, माझी आई आहे. मी माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव सुद्धा राजलक्ष्मी ठेवलं आहे. तर ती आपापली भक्ती आहे. मग पैसा आपल्याला काय सांगतो? पैसा सुख, समृद्धी, वैभव आपल्याला देतो. पैसा असेल तर सगळं काही जग आहे, पैसा नसेल तर तुम्हाला कोणीच ओळखत नाही. मग आपल्या घरामध्ये पैसा राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? हा उपाय तुम्ही येणाऱ्या दिवाळीची वाट बघू शकता, की दिवाळीच्या दिवशी सुद्धा तुम्ही श्रीयंत्र सिद्ध करू शकता. या महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेला, या गुरुपुष अमृत योग असतो त्या दिवशी तुम्ही करू शकता, या शुक्रवारी पण करा. आता आपल्याला करायचं काय आहे? श्रीयंत्र लागेल मेरूचं. माझ्याकडे कच्छपच्या अवतारामधलं चांदीचं श्रीयंत्र आहे. याच्यावरती मेरू श्रीयंत्र आहे आणि बाजूला अष्टलक्ष्मी आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि मी बनवून घेतलाय. आपल्या खूप ताईंनी माझ्याकडनं बनवून घेतलाय. मी सिद्ध करून देते. तर आता आपल्याला करायचं काय? तुम्हाला शक्य नाही, चांदी महाग आहे, काय करायचं ताई? तर तांब्यामध्ये, पितळमध्ये मिळतात. तुम्ही ते पण श्रीयंत्र आणू शकता तुमच्या घरी. फक्त काळजी एवढी घ्या की ते खालनं पोकळ नसावं. जसं माझ्याकडे जे कच्छपच्या अवतारात आहे, याच्या खाली लक्ष्मीचे काही सिम्बॉल आहेत, काही आकडे आहेत, जे आपल्या न्यूमरोलॉजीमध्ये, आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काम करतात. आपल्याला काय करायचं आहे? पहिले यंत्राला सिद्ध करून घ्यायचं. पाण्याने, दुधाने, पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. सेकंड, आपल्याला एक काम करायचं आहे. दर शुक्रवारी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये पैसा राहण्यासाठी या यंत्रावरती, आणि हे यंत्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा, ठीक आहे. यंत्रावरती 11 गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायचं आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांवरती थोडं गुलाबाचं इत्तर लावायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा. प्रसादामध्ये पांढरी खीर बनवू शकता, साधं दूध या खडी साखर ठेवायची आहे. हा उपाय रात्री चालू पौर्णिमेमध्ये करा. या शुक्रवारी रात्री 9 नंतर तुम्हाला करायचा आहे आणि लगातार रोज, म्हणजे दर शुक्रवार पौर्णिमेला करायचं आहे. तुम्ही म्हणणार किती दिवस करू? पैसा असा आहे का काही दिवस घेतला आणि नंतर नाही? असं नाहीये. आपल्याला पैसा आजीवन पाहिजे. लक्ष्मी आजीवन आपल्या घरामध्ये हवी आहे. आपल्याला एक एक गुलाबाची पाकळी टाकताना मंत्र म्हणायचा आहे. श्रीम श्रीम, अशा 11 पाकळ्या टाकायच्या आहे आपल्याला. जसं याने आपण कुंकुम अर्चन कशा प्रकारे करतो त्या प्रकारे. त्यानंतर हे पूजा केलेलं देवघरामध्ये ठेवायचं. रात्रभर तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी याच्यामधली एक पाकळी तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि बाकीच्या पाकड्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही झाडाखाली टाकू शकता, है ना. असंच दर पौर्णिमेला करा, दर शुक्रवारी करा. याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये आवक येते. पण एक वेळा श्रीसूक्तचा पाठ सुद्धा करा. श्रीसूक्तचा पाठ होत असेल तर रोज करा. या तुम्ही ज्या दिवशी फुलांच्या पाकळ्यांचा अभिषेक करणार आहे तर त्या दिवशी सुद्धा श्रीसूक्ताचा पाठ करा. जसं होईल त्या प्रकारे. पण सेकंड सांगते, लक्ष्मी माता सांगते, जिथे खूप गरज आहे तिथे जर तुम्ही मदत करत असेल कोणाला, तरच मी तुम्हाला प्रगट होणार आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणार. म्हणून सांगते, लक्ष्मीला मागू नका. मागितल्यानंतर लक्ष्मी माता मागे जाते. जेव्हा तुम्ही बिनधास्तपणे न मागता निस्वार्थी मनाने कोणतीही सेवा करता तर ईश्वर आपल्या सोबत असतं. जय लक्ष्मी माता.